ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये पैसे ठेवतो त्यावेळेस आपल्याला ती गोष्ट अधिक सुरक्षित वाटते. परंतु घरामध्ये ठेवलेला पैसा हा वाढत नाही. जसजशी देशामध्ये महागाई वाढत जाते तसतसं त्या घरातील ठेवलेल्या पैशाचं मूल्य हे कमी होत जातं. आता ही गोष्ट मी तुम्हाला एका उदाहरणाद्वारे समजावून सांगतो. समजा आज तुम्ही तुमच्या घरामध्ये 100 रुपये ठेवलेले आहेत आणि आजच्या तारखेला मार्केटमध्ये एखादी वस्तू 100 रुपयाला मिळते. परंतु 10 वर्षानंतर आज जी वस्तू 100 रुपयाला उपलब्ध आहे मार्केटमध्ये, त्या वस्तूची किंमत 10 वर्षानंतर जवळपास 150 रुपये होईल. परंतु घरामध्ये ठेवलेले तुमचे हे 100 रुपये हे 10 वर्षांनी सुद्धा 100 रुपये राहतील. म्हणजे या 100 रुपयाची जी व्हॅल्यू असेल ही 10 वर्षानंतर 50 रुपयाने कमी झालेली असेल. ती वस्तू तुम्ही 10 वर्षानंतर या 100 रुपयामध्ये विकत घेऊ शकाल नाही. त्या वस्तूसाठी तुम्हाला 150 रुपये लागतील. अशा प्रकारे घरात ठेवलेल्या या तुमच्या पैशांचं अवमूल्यन होतं. म्हणजे या पैशांची व्हॅल्यू कमी होते. त्यामुळं घरात ठेवलेला हा पैसा वाढत नाही. घरामध्ये पैसा ठेवण्याचे काही फायदे आहेत, याशिवाय काही तोटे सुद्धा आहेत. फायदे असे आहेत की ज्यावेळेस आपण घरामध्ये पैसा ठेवतो त्यावेळेस आपल्याला ते अधिक सुरक्षित वाटतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इमर्जन्सीमध्ये जेव्हाही आपल्याला पैशाची गरज पडते त्यावेळेस घरामध्ये आपला हा पैसा उपलब्ध असतो. परंतु यासोबतच याचे काही तोटे सुद्धा आहेत. पहिला तोटा म्हणजे असा की या पैशांचं मूल्य म्हणजे जी व्हॅल्यू आहे ही इन्फ्लेशननुसार वाढत नाही, ती तेवढीच राहते. त्यामुळे बाहेर देशामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये इन्फ्लेशन वाढत जाते, म्हणजे महागाई वाढत जाते आणि त्या तुलनेमध्ये तुमचा घरात असलेला हा पैसा वाढत नाही. त्यामुळं या पैशाचं मूल्य कमी होतं. याचं उदाहरण मी आता थोड्या वेळा अगोदर तुम्हाला सांगितलेलंच आहे.